नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे संत कबीरांचा पुढील दोहा आज आपण पाहूया. संत कबीर गुरु आणि शिष्यांचं वर्णन करताना म्हणतात, गुरु तो ऐसा चाहिए शिष्य से कछू न लेय. गुरु तो ऐसा चाहिए शिष्य से कछू न ले. शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे. शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे. पहा किती मार्मिक उदाहरण आणि मार्मिक विवेचन केलेलं आहे संत कबीरांनी. गुरु तो ऐसा चाहिए, गुरु असा पाहिजे. शिष्य सो कछू न लय, शिष्याकडनं काहीही घेणार नाही असा गुरु पाहिजे. पण गुरु तर असा पाहिजे तर शिष्यही तसाच तोला मुलाचा हवा की नाही. मग शिष्य कसा पाहिजे? शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे. सर्वस्व अर्पण करणारा पाहिजे सद्गुरूला, असा शिष्य पाहिजे. परमपूज्य कलावती आई म्हणतात तसं तुमचं जे प्रेम आहे ना ते खूप विभागलेलं असतं. मुलावर असतं, नातवावर असतं, पतीवर असतं, पत्नीवर असतं, आणि जर उरलेलं 2-4% जे काही प्रेम असेल ते तुम्ही गुरुवर करता, ते तुम्ही भगवंतावर करता. तुमचं विभागलेलं प्रेम तसं नसावं. सद्गुरूंना सर्वस्व अर्पण करण्याची तयारी जर असेल तर तो माणूस आयुष्यात यशस्वी ठरेल आणि त्यालाच जगण्याचं सत्य उमजेल आणि त्यालाच मोक्षप्राप्ती होईल. त्याच्यामुळे असा पाहिजे शिष्य की तो सर्वस्वाचं अर्पण करेल सद्गुरूंना. आपल्याला धौम्य ऋषी आणि अरुणी यांची कथा माहिती असेल. पाण्याचा प्रवाह आला आणि बांध फुटला शेताचा, तर वाहून जाऊ नये शेत सद्गुरूंचं म्हणून स्वतः तो अरुणी त्या बांधाच्या ठिकाणी आडवा झाला. त्याने सर्वस्व अर्पण केलं सद्गुरूंना. आपल्याला कथा माहिती, ह्या कथातनं हाच बोध घ्यायचा असतो सर्वांनी. दुसरी कथा आपल्याला माहिती आहे कल्याण स्वामींची. रामदास स्वामींची छाटी उडाली डोंगरावरनं खाली. त्यांनी काय सांगितलं, माझी छाटी उडाली कल्याणा. कल्याण स्वामींनी सर्वस्व अर्पण केलेलं होतं रामदास स्वामींना. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी त्या कड्यावरनं खाली उडी घेतली. जगण्याची शाश्वती नाही, आपण जगू की मरू माहिती नाही, पण श्रद्धा होती की आपले गुरूंनी सांगितलं आहे ते आपल्याला नक्की तारून देतील. म्हणून त्यांनी न विचार, पुढचा मागचा विचार न करता कड्यावरनं खाली उडी घेतली आणि छाटी घेऊन वर आले कल्याण स्वामी. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. म्हणजे सद्गुरूंना ते पूर्णपणे सर्वस्व अर्पण केलेलं असतं असा शिष्य. आणि सद्गुरू पण असा पाहिजे, गुरुही असा पाहिजे, शिष्याकडनं काहीही न घेणारा, फक्त आणि फक्त विद्यादान आणि फक्त ज्ञानी बनवणं पाहिजे शिष्याला. हे असं सगळं मिळणं खूप आताच्या काळामध्ये खूप दुर्मिळ आहे. आता गुरु आणि शिष्य कसे असतात, आपल्याला सगळंच हातचं राखून ठेवलेलं असतं सगळ्यांनीच. गुरुंना पैसा हवा असतो. आपण पाहतो गुरु म्हणजे कुठल्या आध्यात्मिक गुरु असं माझं म्हणणं नाही. शिक्षक असू देत, क्लासवाले असू देत, सगळ्यांनी एक मोठा धंदाच सुरू केलेला आहे, विद्यादानाचा धंदा. मोठे मोठे क्लासेस काढलेले असतात, हजारो लाखो फिया उकळतात, शाळा कॉलेजेस. ज्ञान काही देत नाही, फक्त पैसा कसा मिळेल विद्यार्थ्याकडनं आणि आपल्या तुंबड्या आपल्याला कशा भरता येतील याच्याकडे आज या लोकांचा कल आपल्याला दिसून येतो. तर म्हणून ह्याच्यावर मार्मिक टिप्पणी जी त्यावेळेला केलेली आहे कबीरजींनी, ती अजूनही आपल्याला लागू पडते इथे, की असे गुरु, असे शिक्षक मिळणं अगदी दुर्मिळ आहे आता, की जे शिष्याकडनं काही घेणार नाहीत. आणि असे शिष्य, असे विद्यार्थीही मिळणं दुर्मिळ आहे की जे गुरुला, शिक्षकाला सर्वस्व अर्पण करतील. अजून एक संस्कृत श्लोक आहे ह्याच्या अनुषंगाने, बहवः गुरवो लोके शिष्य वित्तापहारकाः क्वचितु तत्र दृश्यन्ते शिष्य चित्तापहारकाः. किती सुंदर आहे बघा. बहवः गुरवः लोके, लोके म्हणजे ज्या जगात अनेक असे गुरु आहेत ते शिष्य वित्तापहारकाः, शिष्याचं वित्त घेणारे आहेत. म्हणजे शिष्याकडनं संपत्ती, पैसा उकळणारे आहेत. पण क्वचितु तत्र दृश्यन्ते, असे क्वचितच आहेत गुरु की जे शिष्य चित्तापहारकाः, शिष्याचं चित्तहरण करणारे आहेत. म्हणजे चित्त म्हणजे लक्ष, बुद्धी, हे सगळं शिष्याचं आपल्याकडे वळवून घेणारे एकाग्रतेने असे फार कमी उरलेले आहेत गुरु. तर आजच्या भागात मी इथे थांबतो. नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.